नमस्कार मंडळी. आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आजकाल प्रत्येक दुसरा तिसरा व्यक्ती म्हणतो की माझं पोट फुगत चाललं आहे, शर्टाचे बटन लागत नाही, जीन्समध्ये पोट बाहेर येते, यावर काय करू? हा केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही. आयुर्वेदात याला स्थावल्य रोग किंवा मेदुरोग म्हणतात. हा रोग केवळ पोटातच चरबी साठवत नाही, तर हृदय, यकृत, मधुमेह, उच्च रक्तदाब, जोडांचे दुखणे आणि अगदी कर्करोगांपर्यंत घेऊन जातो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत त्या रोगाची मूळ कारणे काय आहे, शरीरात काय घडत आहे, पूर्ण आहार विहार, औषध क्रियाचा सविस्तर प्लॅन काय आहे आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी खास द्रव्य कोणते आहे. आयुर्वेदानुसार शरीरात 7 धातू असतात. त्यापैकी मेदधातू हा चरबीचा धातू आहे. जेव्हा कफ दोष वाढतो, अग्निबंध होतो आणि वात कफचा असमतोल होतो, तेव्हा मेदधातू अनावश्यक प्रमाणात वाढतो. विशेषतः पोटाच्या प्रदेशात तो साठतो, कारण तिथे कफाची नैसर्गिक वृद्धी असते. या रोगाची मुख्य कारणे आहेत जास्त गोड, तेलकट, दही, भात, मैदा, बिस्किटे, कोल्ड ड्रिंक्स, रात्री उशिरा जेवणं, दिवसभर बसून काम, व्यायाम नाही, रात्री जागणं, दुपारची झोप आणि मानसिक तणाव जो कफ वाढवतो. लक्षणे बोलायचं म्हटल्यास पोट फुगणे, कमरेचा घेर वाढणे, श्वास घेण्यास जड वाटणे, थकवा, पचन बंद होणे, घाम जास्त येणे, हे सर्व मेदवृद्धीची लक्षणे आहेत. जर वेळीच उपचार केला नाही तर हा मेदधातू रक्त, मांस, अस्थिपर्यंत पोहोचतो आणि मेदुरोग पूर्ण विकसित होतो. आता मुख्य उपायांकडे वळूया. आयुर्वेद सांगतो लंघन म्हणजे हलका आहार हाच उत्तम उपाय आहे. आहार खाण्याबद्दल सविस्तर माहिती पाहिल्यास काय खावे, यात ज्वारी, बाजरी, रागीची भाकरी, हिरवी भाजी आणि सकाळी थोडे दही यांचा समावेश करावा. दुपारी मूग किंवा मोठाची डाळ, हिरव्या भाज्या आणि काकडी, टोमॅटो, गाजर यांचा सलाद घ्या. रात्री फक्त सूप किंवा मूग आणि ज्वारीची खिचडी, हळद आणि आले घालून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 चमचा मधासोबत गरम पाण्यात घ्या. आता काय खाऊ नये हे पाहूया. मैदा, साखर, तूप, लोणी, दूध, बटाटा, ब्रेड, पास्ता, फ्रूट ज्यूस आणि रात्री 8 नंतर काहीही खाणे यांचा समावेश यात होतो. आता आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे वेळापत्रक आहे ते पाहू. सकाळी 6:30 वाजता गरम पाणी, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा धने उकळून प्या. सकाळी 8 वाजता नाश्त्यात 2 ज्वारीच्या भाकऱ्या, पालक टोमॅटोची भाजी आणि 1 चमचा दही घ्या. दुपारी 1 वाजता मूग डाळ, भात, 1 प्रमाणात हिरवी भाजी आणि सलाद घ्या. संध्याकाळी 5 वाजता हर्बल टी किंवा जिरा टाकलेला मठ्ठा घ्या. रात्री 8 वाजता खिचडी किंवा सूप आणि 1 चमचा त्रिफळा मधासोबत घ्या. अशा प्रकारे आपण पथ्य पाळलं तर 30 दिवसांमध्ये पोटाची चरबी 2 ते 4 इंच नक्कीच कमी होईल. आता पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही खास पेय आहेत ते सांगतो. सर्वप्रथम जिरे, धने आणि सोप याचा काढा करा. 1 चमचा जिरे, 1 चमचा धने आणि 1 चमचा सोप घ्या. 2 कप पाण्यात 10 मिनिटे उकळा. सकाळी रिकाम्या पोटी आणि संध्याकाळी घ्या. हे पोटाची चरबी वितळवते, पचन वाढवते आणि कफ कमी करते. त्रिफळ आणि गरम पाणी याचं काढ. 1 चमचा त्रिफळा चूर्ण आणि 1 चमचा शुद्ध मध 1 ग्लास गरम पाण्यात मिसळा आणि रात्री 10 वाजता झोपण्यापूर्वी घ्या. हे रात्रीचे मेद वितळवते. वरून आधी काढा. वरून साल 1 चमचा, पुनर्नरवा आणि गुळवेळ घ्या. 2 कप पाण्यात 10 मिनिटे उकळा आणि सकाळी 1 ग्लास घ्या. हे यकृत स्वच्छ करते
आणि पोट फुगणे कमी करते. विहार म्हणजे दैनंदिन दिनचर्या आहे. रोज 40 ते 45 मिनिटं सूर्यनमस्कार करा, म्हणजेच 10 राऊंड्स. पवनमुक्तासन, भुजंगासन, धनुरासन आणि नौकासन ही 4 आसने पोटाच्या चरबीसाठी उत्तम आहेत. रात्री 10:30 पूर्वी झोपा आणि सकाळी 6 पूर्वी उठा. दिवसातून 8 ते 10,000 पावले ही चाललीच पाहिजे. औषधांबद्दल सांगायचं झाल्यास त्रिफळा आणि गुगुळ याच्या 2-2 गोळ्या दिवसातून 2 वेळा 3 महिने घ्या. आरोग्यवर्धिनी वटी ही स्तवल्यासाठी उत्तम आहे. वरुणादी कषाय किंवा महामंजिष्ठादी कषाय देखील यावर फायदेशीर आहे. हे सर्व उपाय निरोगी व्यक्तींसाठी आहे. जर तुम्हाला थायरॉइड, पिकॉड किंवा इतर आजार असतील तर प्रथम वैद्यांना भेटा. गर्भवती स्तनपान करणाऱ्या माता आणि 10 वर्षाखालील मुलांना हे उपाय करू नये. मंडळी, आयुर्वेद कधीही जादू करत नाही, तो नियम पाळण्याची शक्ती देतो. 30 दिवस हे सर्व उपाय नियमित केले तर तुमचे पोट स्वतःहून कमी होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.